तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दीनांच्या नाथा. तर पब्लिक बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आज सर्वांनी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट करायची आहे. तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीतच असेल की सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि याच निमित्तानं मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हॉट्सअप चॅट गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलो आहे, ज्याचा डेमो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलाच असेल. तर मित्रांनो हा जो स्टेटस व्हिडिओ आहे तो तुमच्या नावाचा सुद्धा बनवू शकता. म्हणजे इथं माझं नाव दिसत आहे तर इथं तुम्ही तुमच्या स्वतःचं नाव टाकून हा स्टेटस व्हिडिओ बनवू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो अशा प्रकारचा व्हिडिओ बनवणं खूप जास्त सोपं आहे आणि तुम्हाला त्यासाठी फारसं काही करायची पण गरज नाही. तुम्हाला फक्त आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत विदाऊट स्किप करता बघायचा. त्यानंतर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा व्हिडिओ एकदम इझिली बनवून घ्याल. तर चला मग मित्रांनो जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. ओके तर मित्रांनो आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला आपला लाडका एडिटिंग ॲप म्हणजेच अलाइट मोशन ॲपला ओपन करून घ्यायचा आहे. जर तुमच्याजवळ हा ॲप नसेल तर डिस्क्रिप्शनला डाउनलोड लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही ॲपला डाउनलोड करून घ्या, इन्स्टॉल करून घ्या, त्यानंतर ओपन करून घ्या. ठीक आहे. ओपन केल्यानंतर आता सर्वात आधी आपण काय करू, आपण जे गणपती बाप्पासोबत जी चॅट केली आहे त्याला कशा प्रकारे बनवायचं ते बघून घेऊ. तर ते बनवण्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला सिम्पली आपलं ऑफिशियल वेबसाईट www.rccreationsyt.com ला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअप चॅट प्रीसेट नावाचा बटन मिळेल. तर त्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती लिंक अलाइट मोशन ॲपमध्ये रिडायरेक्ट करेल. त्यानंतर तुम्हाला एक प्रीसेट इम्पोर्ट करण्याचा ऑप्शन दिला जाईल. तर त्या इम्पोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला ही प्रीसेट तुमच्या ॲपमध्ये अशा प्रकारे इम्पोर्ट करून घ्यायची आहे. इथं मी ऑलरेडी सर्व ॲनिमेशन सर्व मॅसेज तुमच्यासाठी खूप वेळ लावून बनवून घेतले आहे. आणि मित्रांनो खरं सांगतो हे व्हॉट्सअप चॅट बनवायला मला खूप मेहनत लागली आहे. यामध्ये सर्व कस्टमायझेबल आहे, काही रेडीमेड यूज केले गेले नाही. तर मित्रांनो या मेहनतीसाठी एक लाईक तर बनतोच यार. तर पटकन या व्हिडिओला लाईक करून टाका जर तुम्ही अजून केलेलं नसेल तर. ठीक आहे. तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकत असाल की इथं माझा हाय रुपेश म्हणून बाप्पा आपल्याला रिप्लाय करत आहे. तर इथं तुम्हाला तुमचं नाव कशा प्रकारे ॲड करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचं, सिम्पली इथे ग्रुप 1ची जी लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करायचं. त्यानंतर एडिट ग्रुपच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याचा जो पुरा साम्राज्य आहे म्हणजे कशा प्रकारे मी बनवलं आहे ते सर्व तुम्हाला दिसून जाईल. जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही या चॅटला म्हणजे या एडिटिंगला ॲनालाइज करू शकता. आणि जर तुम्हाला फक्त नाव चेंज करायचं असेल तर सिम्पली काय करायचं, एकदम खाली यायचं. खाली आल्यानंतर असं थोडंसं वर करत जायचं. वर करत गेल्यानंतर तुम्हाला एक इथं लेअर मिळेल युअर नेम हेअर. तर तुम्हाला सिम्पली या लेअरवर क्लिक करायचं. त्यानंतर एडिट टेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला माझं नाव दिसून जाईल. तर इथं तुम्हाला सिम्पली तुमचं जे पण नाव असेल ते अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे. मी इथं सिम्पली तुम्हाला दाखवण्यासाठी पियुष लिहून घेतो. पियुष लिहिल्यानंतर काहीच नाही करायचं, सिम्पली बॅक यायचं. अशा प्रकारे पूर्णपणे बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता तुमचं बाप्पा तुमच्या नावाने तुम्हाला रिप्लाय करतील. इथं बघू शकता हाय पियुष आलेला आहे. तर हे झालं. अशा प्रकारे सर्व आपली चॅट एडिट झालेली आहे. तर तुम्हाला सिम्पली वर दिलेल्या शेअरच्या आयकॉनवर क्लिक करून या व्हिडिओला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ एक्सपोर्टिंग झाल्यानंतर तुम्हाला एक सेव्हचं ऑप्शन मिळेल. तर त्या सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला या व्हिडिओला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. ओके तर मित्रांनो हा व्हॉट्सअप चॅटचा व्हिडिओ अशा प्रकारे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला पुन्हा आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं. तिथे एक बीटमार्क प्रोजेक्टचा बटन मिळेल. तर त्या बटनवर क्लिक करून तुम्हाला हा बीटमार्क प्रोजेक्ट अशा प्रकारे इम्पोर्ट करून घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर एकदम सुरुवातीला यायचं आणि तुम्हाला आता आपण जो व्हॉट्सअप चॅटचा व्हिडिओ सेव्ह केला होता त्याला तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा, मीडियाच्या ऑप्शनवर क्लिक करायचा. जर तुम्ही या ऑप्शनवर क्लिक कराल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधले सर्व फोल्डर ॲक्सेस करू शकता. तर तुम्हाला हा जो आपला व्हॉट्सअप चॅटचा व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून ॲड करून घ्यायचा. तो व्हॉट्सअप चॅटचा जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे इथं आपल्या या फर्स्ट रेडलाईनपर्यंत ॲड होऊन जाईल. तर मित्रांनो हे व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता तुम्हाला बाकीचे जे आपले रेडलाईन आहे त्या रेडलाईनवर तुम्हाला आपल्या गणपती बाप्पांचे फोटोज ॲड करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी पुन्हा तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे गणपती बाप्पाचे फोल्डर असतील म्हणजे फोटो असतील त्या फोल्डरला ओपन करून तिथून गणपती बाप्पाचे फोटो सिलेक्ट करून तुम्हाला अशा प्रकारे प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून ॲड करून घ्यायचे आहे. फोटो ॲड केल्यानंतर आता तुम्हाला बघायचं आहे की फोटो फुल स्क्रीनमध्ये ॲडजस्टेड आहे की नाही. जर नसेल तर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. त्यानंतर थर्डवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि या स्केलला तुम्ही अशा प्रकारे समोर मागं करून फोटोला फुल स्क्रीनमध्ये सेट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला फोटोला फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. ठीक आहे.
फुल स्क्रीनमध्ये सेट केल्यानंतर तुम्हाला सिंपली काय करायचं, आपली जी नेक्स्ट रेडलाईन आहे त्या नेक्स्ट रेडलाईन नंतर या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, मी हे जे पण फोटोज यूज केले आपल्या गणपती बाप्पाचे, हे सर्व फोटो जर तुम्हाला लागत असेल तर एवढ्या साऱ्या फोटोंची डाउनलोड लिंक देणं तर पॉसिबल नाही. बट जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करसाल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला हे सर्व फोटोज फुल HD क्वालिटीमध्ये मिळून जातील. आपल्या टेलिग्राम चॅनलची जॉईनिंग लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तिथून जाऊन आपला टेलिग्राम चॅनल पटकन जॉईन करून घ्या. तुम्हाला एडिटिंग मटेरियल सर्व तिथं मिळून जातील. ठीक आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला अशाच प्रकारे इथं सर्व गणपती बाप्पांचे फोटोज ॲड करून घ्यायचे. तर चला मी ते लवकर ॲड करून घेतो. ओके, तर मित्रांनो, इथे मी सर्व गणपती बाप्पांचे फोटोज अशा प्रकारे ॲड केले आहे. ठीक आहे. हे ॲड करून झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, या फोटोना शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर शेक इफेक्टसुद्धा तुम्हाला बनवायची गरज नाही. सिंपली आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं, तिथे तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्टचं एक बटन मिळेल. तर त्या बटनवर क्लिक करून तुम्हाला हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. या प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला सर्व शेक ऑलरेडी बनवून दिलेले आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, आपला जो पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवर क्लिक करायचा, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून या पहिल्या फोटोचा शेक इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा. ठीक आहे. हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता तुम्हाला सिंपली आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता इथं आपण जे पण गणपती बाप्पाचे फोटोज ॲड केले आहे त्या फोटोना हा शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर पहिल्या फोटोला शेक इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं, त्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आणि 3 डॉटवर क्लिक करून तुम्हाला आपला हा जो पहिला फोटोचा शेक इफेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे पेस्ट करायचा. ठीक आहे. हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता इथं तुम्हाला 4 फोटो सोडायचे आहे. 1 2 3 4 आणि 4 फोटो सोडल्यानंतर जो 5वा फोटो असेल त्या 5व्या फोटोला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. ठीक आहे. पुन्हा तुम्हाला इथं अशा प्रकारे 4 फोटो सोडायचे आणि आपला जो 5वा फोटो आहे त्या 5व्या फोटोला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. ठीक आहे. पुन्हा मित्रांनो, तुम्हाला 4 फोटो सोडायचे, 5वा जो फोटो असेल त्या 5व्या फोटोला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. ठीक आहे. तर इथं समोर फोटो आता बाकी नाही आहेत. त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, पुन्हा आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आणि यामधला आपला जो सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोचा शेक इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा. मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता हा इफेक्टसुद्धा तुम्हाला मी जे सिक्वेन्स सांगेल त्याच सिक्वेन्समध्ये अप्लाय करायचा आहे. तर आपण पहिल्या फोटोला इफेक्ट अप्लाय केला होता, तर आता तुम्हाला दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. ठीक आहे. हा इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर आता तुम्हाला 2 फोटो सोडायचे आणि जो तिसरा फोटो असेल त्या तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. ठीक आहे. आता काय करायचं, तुम्हाला फक्त एकच फोटो सोडायचा आणि जो सेकंड फोटो असेल त्या सेकंड फोटोला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता तुम्हाला पुन्हा काय करायचं, आता तुम्हाला 2 फोटो सोडायचे आणि तिसरा जो फोटो असेल त्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. पुन्हा तुम्हाला 1 फोटो सोडायचा आहे आणि पुन्हा या फोटोला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला 2 फोटो सोडून इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर 1 फोटो सोडून हा इफेक्ट अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा. ठीक आहे. तर इथं आपण सर्व फोटोनं हा इफेक्ट अप्लाय केला आहे. त्यानंतर आता आपल्याला पुन्हा तिसरा इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा. 3rd फोटोचा शेक इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचा. हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा आणि आता मित्रांनो, जेवढे पण फोटोज आपले इफेक्ट अप्लाय करण्याचे बाकी असतील, जसे की आपला तिसरा फोटो, या सर्व फोटोनं तुम्हाला हा जो तिसरा आपला शेक इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर चला मित्रांनो, इथं आता जेवढे पण फोटो बाकी आहेत त्या सर्व फोटोंना मी हा इफेक्ट आपला अप्लाय करून घेतो. ओके, तर मित्रांनो, इथं सर्व फोटोंना मी अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करून घेतला आहे. ठीक आहे. या सर्व फोटोंना इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा आपली जी फर्स्ट रेड लाईन आहे त्या फर्स्ट रेड लाईनवर यायचं आणि त्यानंतर इथं तुम्हाला व्हाईट पार्टिकलचा ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथं पुन्हा प्लस वाला आयकॉनवर क्लिक करायचा, मीडियामध्ये जायचं आणि ज्या फोल्डरमध्ये तुमचा तो व्हाईट पार्टिकलचा ओव्हरले व्हिडिओ असेल तिथून तुम्हाला तो ॲड करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ओव्हरले व्हिडिओची डाउनलोड लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्हाला या ओव्हरले व्हिडिओ डाउनलोड करायचा आणि अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ॲड केल्यानंतर वर दिलेल्या 3 डॉटवर क्लिक करायचा आणि फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनला सिलेक्ट करून अशा प्रकारे या ओव्हरले व्हिडिओला फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे एक ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीचा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करायचं. लाईटिंग इफेक्टची सेटिंग ओपन करून तुम्हाला स्क्रीनवाला इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा. ठीक आहे. स्क्रीनवाला इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्या लास्ट रेडलाईनंतर या ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे कट करायचा आहे. हे झाल्यानंतर इथं तुमचा जो जबरदस्त गणपती बाप्पाचा व्हॉट्सअप चॅट स्पेशल आपला स्टेटस व्हिडिओ तो बनवून रेडी झालेला आहे. तर या व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी आता सिंपली वर दिलेल्या शेअरच्या आयकॉनवर क्लिक करायचा आणि इथून या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, माझी कन्सेप्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि समोरसुद्धा अशाच प्रकारचे एडिटिंग व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.